नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शून्यातून वर येणारा स्वप्न गाजवतो, स्वप्न जगतो आणि आकड्यातून वर येणारा सत्ता गाजवतो. खूप अडचणी आहे आयुष्यामध्ये, पण सामोरी जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते. श्री स्वामी समर्थ. आपली सावली तयार करायची असेल तर ऊब झेलण्याची ताकद ठेवावी लागते, तेव्हा कुठलं आपलं अस्तित्व घडते. नाहीतर आपण म्हणलं की हे केल्याने की काही केल्याने काय होते ते विचार करत बसलं तर काहीच घडू शकत नाही. म्हणून स्वतः काहीतरी करावं लागतं, तेव्हाच आयुष्यामध्ये सगळंच मिळत असतं. म्हणून उठा आणि जागे व्हा आणि स्वतः प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या भरोशावर राहू नका. यशस्वी होण्याचा एकच मार्ग आहे. दुसऱ्यांचं जर भलं होत असेल तर ते म्हणजे पाहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. दुसऱ्यांचं भलं होत आहे ना, आपण जळत आहोत त्याला, तर ते काहीच म्हणजे व्यर्थ ठरते. दुसऱ्यांचं भलं होणं हे पाहणं म्हणजे एक हेच आहे, कार्यच आहे. म्हणून चांगलं होत आहे तर तुम्ही चांगलं बघत चला, कारण कर्माचा पत्ता कधीच चुकत नाही. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले ताण हा जगण्याचा नाश करते. आणि स्वामींचे नामस्मरण हे सगळ्यांचं भलं करते. म्हणून स्वामींचं नाम घेत चला आणि समोर चला. अरे तू किती दिवस रडत बसणार आहे, हा काय म्हणतो तो काय म्हणतो, सगळ्यांचं विचार करत बसलं तर आपण कधीच घडणार नाही, आपलं भलं कधीच होणार नाही. आपण म्हणलं की आज मी रील बनवत आहे आणि मला कोणीतरी बघत आहे, मग तो काय म्हणेल हा काय म्हणेल, सोडून द्या विचार. दुसऱ्यांचा विचार करत बसल्यानं तर काहीच होणार नाही आहे. आता जर आपण एखादी काही करत आहो आणि त्याच्यामध्ये कोणी आपल्याला खटकत आहे तर झालं, खटकलं म्हणून आपण शांत बसायचं नाही. अरे हा असा म्हणत आहे, मग करू का नको, असा विचार करत बसलं तर काहीच घडणार नाही. कारण की लोक कसे आहे, याचं कधीच भलं होऊ नये किंवा याचं कधीच चांगलं होऊ नये. आपलं चांगलं झालं तर लोकांना बघवत नाही. एखादी गोष्ट नवीन घेतली आणि त्यांना आपण दाखवली, अरे मी पण घेऊ शकत होतो, मग मी का नाही घेऊ शकत, त्याने घेतली आहे, असं प्रत्येकालाच वाटतं. तुमच्या पण मनाला असं वाटतं असेल, त्यांना नवीन वस्तू घेतली आहे तर मी का नाही घेऊ शकत. म्हणून दुसऱ्यांचा विचार करत बसू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. स्वतःचा विचार करत चला, दुसऱ्यांचा विचार सोडून द्या. म्हणून रडत बसण्यापेक्षा खंबीर उठायचं आणि खंबीरपणे आपलं काम करत चला. आपला जन्म काही रडण्यासाठी झालेला नाही आहे. दुसऱ्यानं काही म्हटलं ना, आपण रडण्याचं काम केलं आहे. रडण्याचंच काही आपले दिवस वाया घालवायचे नाही आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मी तुला जन्म जे दिला आहे ते फक्त रडण्यासाठी नाही दिलं आहे. तुझ्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडू दे आणि त्या घडलेल्या कार्यासाठी लोकांचं पण भलं होऊ दे. त्या कार्यामधून लोकांचं भलं झालं तर तुझं पण त्यातून भलं होईल. कारण की कर्म हे कधीच कोणाला चुकत नाही. म्हणून कर्माचा पत्ता हा बदलत नाही. कर्म चांगले ठेवा. कर्म चांगले ठेवले तर सगळंच चांगलं घडत असते. लोकांना जास्त महत्त्व देऊ नका. लोक आपल्याला चिडवत असेल, मला तर खूप वेळा चिडवतात. कारण की लोकांना वाटते की ही काय करत आहे, ही काय नाही करत आहे. मी रील्स बनवते, रील्स टाकत असते, त्याच्यावर लोक म्हणतात हिला पैसे मिळतात. मी म्हणते हो, मला मिळतात पैसे. कारण की मला मिळते की नाही मिळत ते मला माहीत आहे. त्यांना फक्त सांगायचं असतं की हो मला मिळत आहे. स्वामी म्हणतात, तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ, तू स्वतःकडे लक्ष दे. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर, स्वतःला घडवायचा प्रयत्न कर. लोक काय आहे, आज आहे उद्या नाही, लोकांचा विचार करत बसलं तर आपल्याकडून काहीच घडू शकणार नाही. म्हणूनच म्हणतात स्वामी, तू त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न करू नको किंवा तू रडत बसण्याचा प्रयत्न करू नको. तू उठ आणि आपलं काम करत चल. सतत काम करत असल्याने तुला नक्की काहीतरी यश मिळेल. आणि स्वामींचा हा आशीर्वाद आहे तुमच्यासोबत, तर तुमच्याकडून नक्की चांगलं कार्य होईल. जेव्हा विश्वास पक्का असतो तेव्हा मार्ग आपोआपच सापडत असतात. म्हणून स्वामींचं नाम घेत चला. श्री स्वामी समर्थ.